मिराज तालुक्यातील डोंगरवाडी या गावातील मोबाईल टॉवरचं उद्घाटन का होत नाही, असा सवाल युवा नेते विज्ञान दादा माने यांनी उपस्थित केला। गेल्या अनेक वर्ष या गावांमध्ये मोबाईलचा टॉवर नाही असं सांगण्यात येत होतं, पण आज टॉवर बसवून सुद्धा या टॉवरचं उद्घाटन का होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे, असं ते बोलत होते। संपूर्ण भारत देशामध्ये डिजिटल इंडिया हा संदेश पोहोचवला जातो, पण मिराज तालुक्यातील या छोट्याशा गावामध्ये मोबाईल टॉवरचं उद्घाटन का होत नाही, यामध्ये काय राजकारण आहे हेच कळायला मार्ग नाही, असंही विज्ञान दादा माने हे बोलत होते। लवकरात लवकर या टॉवरचं उद्घाटन व्हावं व नागरिकांना याची सुविधा मिळावी अशी अपेक्षा आमची आहे, असंही विज्ञान दादा माने हे बोलत होते। एक महिन्यापूर्वी ज्यावेळी आमचा मिरज तालुक्याचा दौरा चालू होता, त्या दरम्यान आम्ही डोंगरवाडी या गावामध्ये गेलो। गावामध्ये गेल्यानंतर आमच्या सर्वांच्या मोबाईलचे टॉवर्स गेले। त्याची चौकशी करता आम्हाला नागरिकांनी एक सांगितलं की गेले 25 वर्ष झालं इथं साहेब बीजेपीची सत्ता आहे, परंतु आम्हाला मोबाईलला टॉवरची रेंज नाही आहे। शॉकिंग म्हणजे काय, तिथं टॉवरच नाही आहे। तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे धाव घेतली। कलेक्टर साहेबांना सांगितलं की भारत देश स्वतंत्र झाला आहे, काही स्टेट्समध्ये यूपी बिहार सारख्या मोबाईल टॉवरची रेंज नसणं किंवा टॉवर नसणं हे कॉमन आहे, परंतु महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये जिथं बीजेपीचे आमदार आहेत, सत्ता बीजेपीची आहे, पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुद्धा बीजेपीचे आहेत, कित्येक 100 करोडाचा निधी ते खर्च करतात, परंतु मोबाईलच्या टॉवरच्या रेंजपासून लोकांना सुद्धा त्यांनी वंचित ठेवलेलं आहे। तर ह्यामध्ये कुछ तर गाळ बंबाळ साहेब आहे असं दिसून आलं। कलेक्टर साहेबांनी याची दखल घेतात त्वरित BSNLच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली की तुम्ही लवकरात लवकर काम चालू करा। ही बाईट देण्याचं कारण एक आहे, सगळ्यांना मला परत सांगली जिल्ह्याच्या लोकांना एक सांगायचं आहे की 15 दिवसापूर्वी टॉवरचं काम हे पूर्ण झालेलं आहे, परंतु पालकमंत्र्यांच्या उद्घाटनाच्या मुळे जर 15 दिवस लोकांना त्या रेंजपासून वंचित ठेवावं लागत असेल आता, तर हे पूर्णपणे निंदनायक आहे। माझी पालकमंत्री साहेबांना विनंती आहे, साहेब हे जे श्रेय आहे हे सर्व गावकऱ्यांचं आहे, सर्वसामान्य नागरिकांचं आहे, मिरजकरांचं आहे, कारण की आम्ही त्याचा पाठपुरवठा घेतला। तुम्ही ते श्रेय सगळ्यांचंच घेता, तुमच्याच माध्यमातून सगळं होतं। तर साहेब एक काम करा, तिथं जाऊन लवकरात लवकर उद्घाटन घ्या, त्याचं श्रेय पण घ्या आणि तुमचं नाव साहेब आम्ही एक पाडलेलं आहे मिरजकरांनी पुन्हा एकदा की श्रेय मंत्री आणि उद्घाटन मंत्री, कारण की तुम्ही उद्घाटन करता, श्रेय घेता, परंतु कुठलीही कामं तशी झालेली नाहीत। त्यामुळे पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।